यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी सलामी येथे ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। याबाबत टाकळी सलामी येथील जनतेला पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन गटारामधून गेलेली असून जागोजागी फुटल्यामुळे त्या जागेवरून घाण पाणी जमा होत आहे। ज्या दिवशी नळ सोडला जातो त्या दिवशी ही घाण पाणी नळाच्या माध्यमातून अनेकांच्या घराघरात जात असल्याने टाकळी येथील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। पिण्याच्या टाकीवर झाकण नसल्यामुळे निसर्गाच्या पाण्यासह पशुपक्षी घाण करतात। टाकी कितीतरी दिवस धुत नसल्याने पिण्याच्या पाण्यामध्ये नारू असल्याचे अनेकांनी सांगितले। ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये पाहणी केली असता घाणीचे साम्राज्य दिसून आले। गावातील नाल्यांचा उपसा होत नसल्याने नालीमधील पाण्याची दुर्गंधी परिसरामध्ये दरवळत आहे। याबाबत नेर येथील गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार दिली असता त्यांनी पाठविलेल्या चौकशी अधिकारी सहाय्यक अशोक राऊत व पंचायत समिती विस्तार अधिकारी जी.व्ही. धर्माळे यांनी थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप रवींद्र काष्टे यांनी केला आहे। ही चौकशी अचलपूर मतदारसंघाचे प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी 27 डिसेंबरला पत्र क्रमांक 1954/2023 वरून टाकण्यात आली होती। गटविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे तसेच गटारामधून गेलेली पाईपलाईन सरपंच व ग्रामसेवक यांनी दुरुस्त करून द्यावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रवींद्र काष्टे आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले। आज आमच्या गावातल्या बऱ्याचशा समस्या आम्ही बीडीओ साहेबांना बऱ्याचदा सांगितलं, ग्रामसेवकांना पण सांगितलं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। तसेच पिण्याची पाईपलाईन जी गटरमधून गेलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी लिकेज असून गावातील लोकांना सर्व दूषित पाणी पिण्यात येत आहे। याची आम्ही दखल न घेता कोणीच लोकांनी ग्रामसेवकांनी घेतली नाही किंवा बीडीओ साहेबांनी सुद्धा घेतलेली नाही आहे। तर याच्यावर लवकरात लवकर शासनानं चौकशी करून दोषीवर कारवाई करावी ही एवढीच माझी विनंती आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।